दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे की राज्यातील महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणारा शक्तिपीठ महामार्ग जो आहे तो सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माढा, पंढरपूर यासह माळशिरस तालुक्यातून जातो आणि पंढरपूर भागातील आणि माढा विधानसभा मतदारसंघात जोडलेल्या करकम भागातून हा महामार्ग जातो आणि येथील शेतकऱ्यांचा यास विरोध आहे. येथील व्यवहारे वस्ती, हराळे वस्ती मार्गे हा मार्ग जातो आणि या भागामध्ये शेकडो हेक्टर द्राक्ष बागा आहेत आणि त्या या बागा बाधित होणार आहेत. याचबरोबर उजनी कॅनलवरून या भागात मोठ्या प्रमाणात पाईपलाईन आणि शेततळीसुद्धा तयार करण्यात आलेली आहेत. त्याचाही मोठं नुकसान होणार असल्यामुळं शेतकरी नाराज आहेत आणि त्यांनी हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी केलेली आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळानं प्रत्येक 1 किलोमीटर अंतरावर ग्राउंड कंट्रोल पॉईंट घेण्याचं काम सध्या सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. आज म्हणजेच मंगळवारी सकाळी प्रांताधिकारी सचिन इतापे, तहसीलदार सचिन लंगोटे याचबरोबर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांचं म्हणणंसुद्धा ऐकून घेतलं आणि शासनाला याबाबत आम्ही कळवू असं त्यांनी सांगितलं. यावेळी शेतकऱ्यांनी हा महामार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द करावा अशी आग्रही मागणी या अधिकाऱ्यांकडे केलेली आहे. हा जो शक्तिपीठ महामार्ग आहे तो वर्धा येथून सुरू होणार असून गोव्यापर्यंत जाणार आहे आणि माढा तालुक्यातील अरण तुळशीपासून पुढं पंढरपूर तालुक्यातील करकम येथील व्यवहारे वस्ती, हराळी वस्ती जो भाग द्राक्षाकरता खूप प्रसिद्ध आहे तिथून हा महामार्ग जातो आणि येथील शेतकऱ्यांनी त्याला कडाडून विरोध केलेला आहे. पहा काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं. आज काय जो सर्वे चालू आहे त्याच्यासाठी आपण त्याचा निषेध करायसाठी, या रस्त्याचा निषेध करायसाठी लोकशाही मार्गाने आपण ते आंदोलन करत यासाठी जमलोय. तर शासनाला एवढंच आमचं सांगणं आहे की आमच्या भागात द्राक्षाच्या बागाचं जास्त नुकसान होतंय, आमच्या पाईपलाईनिंगचं नुकसान होतंय, आमची शेततळी जातात, आमची घरं जातात, आमची बेदाणा शेड जातात, आमचं नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत, विहिरी आहेत, बोर आहेत, हे सगळं उद्ध्वस्त होतंय आणि आमची पूर्ण वस्ती ह्या नकाशावरून मिटते, व्यवहारी वस्ती, हराळी वस्ती. तर आज या ठिकाणी आम्ही ह्यासाठी जमलोय की हा जो नवीन शक्तिपीठ मार्गाचा अलाइनमेंट आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही जमलोय आणि आम्ही त्याला सनदशीर मार्गानं पण लढत आहोत आणि रस्त्यावर उतरून सुद्धा आम्ही लोकशाही मार्गाने ह्याचा तीव्र निषेध करतोय. तर आमचं एकच मागणं आहे की हा शक्तिपीठ रद्द झाला पाहिजे, हे अलाइनमेंट रद्द झालं पाहिजे, यातून आमचं करकमगाव, व्यवहारी वस्ती, आमच्या बागा वाचल्या पाहिजेत. तुम्ही न्याय व्यवस्था आहे, तुम्ही त्याला ते न्याय तर द्यायचा विषय झाला तर हरकतीवर त्याच्यावर काय अजून माझी ऑर्डर कुठं निघाली? ऑर्डर निघाल्यावर त्याच्यावर तुम्हाला उत्तर कळत. आता वकील आहे त्यांना माहिती आहे. अजून भूसंपादन अधिकारी म्हणून ऑर्डर आहे का? पण त्या हरकतीवर काहीतरी विचार व्हायला पाहिजे. नाही करणार, तुम्हाला कळवणार की न्याय व्यवस्था मग असं एकदा ऑर्डर काढल्यावर तुम्हाला कळवणार ना त्याच्यावर. साहेब आज आमचं एक अजून म्हणणं आहे, कायदेशीर टप्प्यात काम चालू आहे त्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला काही सूचना नाहीये. आम्हाला काहीतरी सूचना झाली, ह्या विषयावर चर्चा झाली आपली. क्षेत्र फार मोठं द्राक्ष एरिया हा. 78-75 पासून आमच्या द्राक्ष एरिया 3 पिढ्या आमच्या गेल्या ह्याच्यामध्ये. तर बघितला पाहिजे, त्याच्यामधून तुम्ही नेता पाहिजे. तुम्ही काल बोलला त्या पद्धतीने आम्ही जमलो. काय आमचा तुमचा विरोध आहे ही भावना तर आम्ही आमचा विरोध आहे, पण लोकशाही मार्गाने विरोध आहे. आणि आमची एक विनंती आहे, तुम्ही आता आला इथं बघा, आमचं आंदोलन झालं, फक्त आम्हाला मोजून तुमचे 5 मिनिटं द्या. आमचं एक घर आहे, त्या घरावर तुम्ही फक्त 5 मिनिटं या. सांगितलं ना मी मंगळवारी येणार आहे. आज पण काय आहे, आता 11 वाजता मतदार यादीचीच मीटिंग आहे. ओके सर, त्यामुळे ती मला राजकीय पक्षांना मी टाइम दिलाय, त्यामुळे तो टाळता नाही येणार. पण मी पुढच्या मंगळवारी येतो ना. तुम्ही जे मला काल सांगितलंय त्या विषयावर मंगळवारी येतो. तुमच्या 2-3 वाजता आपण नक्की बघू. आणि आमचं असं एक हिथं असं नको व्हायला गैरसमज की बाबा आम्ही आमच्या वस्तूचं संकट शेजारच्या गोष्टीवर टाकणार, असं आमच्या गावात भांडणं लावण्याचा मग आमचं असं अलाइनमेंट चेंज करा. कुठं जर गेला तर द्राक्ष द्राक्ष शेत येणारच नाही. आमची वस्ती सुटली आणि तुम्ही पलीकडे सरकला, इकडं ते कुणाही तर बाग येणार आहे कोणाच तर आमचं म्हणणं घ्या. आणि तुम्हाला म्हणजे खरंच अधिकाऱ्यांना जरा पलीकडे इकडं तिकडं फिरवा. त्यांना स्वीट स्पॉट आहे, माळरान आहे, आमच्या शिवला म्हणलं, पण ते आम्ही सांगू शकत नाही. असं आता मीटिंग चालू आहे. SRDCच्या अधिकाऱ्यांना सांगू. हा, MSRDC अधिकाऱ्यांच्या हातात गेलंय तर का साहेब? अजून आता प्रायव्हेट कंपनीच्या हातात आहे सगळं आणि प्रायव्हेट कंपनीचेच लोक सगळं करतायत आता. आपण शासनाला बांधतोय असं बिसं होतंय का आता?
सध्या चालू प्रायव्हेट कंपनी त्यांच्या वतीनंच केली आहे ना. तो एक रिपोर्ट तुम्ही आमच्या इथला करकमचा एक मी काय hotspot म्हणतोय बनवून तर तो जे report प्रायव्हेट पाहिजे. कंपनीचे जे सर्वे करतायत लोक त्यांना तुम्ही सूचना कराव्या. आता सध्या शासनाला MSRDC ला भांडण्यात माझ्या मते काय पॉईंट नाही, तर तुम्ही जे प्रायव्हेट कंपनीचे लोक सर्वे करतायत तर त्यांना थोड्याशा सूचना करून थोडंसं जो वेगळे पॉईंट आहेत त्याबद्दल बोलावं. आपण ज्यावेळेस 5 मेला आपलं नोटिफिकेशन निघालं त्याच्या अगोदर त्यांनी त्यांचा इंटरनल सर्वे करूनच काढलंय ना ते. त्यामुळे त्यांचे आपल्याला शासनाशीच हे करायचंय आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तुमची भावना आमची व्यथा तुमच्या मार्फत तुम्ही कलेक्टर साहेबांमार्फत बरं का, वर आज पाठवा पडलेले- एवढं फक्त 5 आम्हाला. तारखेला पडलेलं गट आणि त्याच्यानं काल ज्या अधिकाऱ्याने सांगितलं की हे जे सर्कल पडते सर्कल मधलं जर तुम्ही अधिग्रहण करणार आहे तर ती जर अधिग्रहण होत असेल तर मग आमची मला एक इथली फक्त सांगा, शाळेची 5 वस्ती- मेच्या नोटिफिकेशन मध्ये ते सर्कलचे आतले गट आले. हो आले मग एक आहे की 5 मेला जे गट आले ते त्यांच्या विचाराधीन आहे. आहेत हा. त्याला एक नोटिफिकेशन आणखीन निघणार क्षेत्रफळ टाकून. हो नाही त्यात क्षेत्रफळ आहे की सर. अजून व्यवस्थित रितसर नाही, निघणार. आता काय झालंय फक्त आम्ही आमच्याकडे तुमच्या हरकती दाखल फक्त करा. उपगट नाही तर आता कसं होतंय, आता माझा वैयक्तिक सांगतो, जे मोठा गट आहे 1090 खूप मोठा गट आहे त्यातलं फक्त 2 हेक्टर 54 आरा असं क्षेत्र आहे. म्हणजे ते सगळंच पूर्ण क्षेत्र घेतलेलं नाही, बाधित क्षेत्र असं त्यांचं व्यवस्थित आहे त्या नोटिफिकेशन मध्ये. म्हणजे जेवढं लागते तेवढं. हा मग आता त्यात परत एक तुम्ही म्हणला काल तसं ते त्यात आपलं- हा नंतर ते आपलं मोजणी झाल्यानंतर सातबाराचा हा विषय येतो. पण आम्हाला तिथपर्यंत सुद्धा नको जायला पाहिजे. आमचं म्हणणं आहे की आमची व्यथा मांडा आणि आमची अलाइनमेंट बदला आणि असं पण नको की आमचं संकट दुसऱ्या कुठल्या तर वस्तीवर जावं. मुद्द्याची नोंद घेतली आपण. ओके. त्याचा व्यवस्थित रिपोर्ट नक्की पाठवू. आमचं सहकार्यच आहे तुम्हाला. आमचं फक्त आमचा लढा आमची शेती वाचवायसाठी, ह्याच्यात आम्हाला दुसरं काही साध्य करायचं नाही. नक्की आमच्या कर्तव्यातल्या चौकटीत राहून आम्ही तुम्हाला निश्चित सहकार्य करू. थँक्यू. ठीक. आता आम्ही निषेध नोंदवणार आहे आमचा आमच्या पद्धतीने सदस्य लोकशाही मानणार चार घोषणा देणार, 4 घोषणा देतो आणि आम्ही घरी जातो. बाहेर देतोय, मीडियावाले आलेत आणि आम्ही घरी जातो. आमच्या भागातनं शक्तीपीठ रोड जाऊनी पहिला मुद्दा ही माझा. दुसरी गोष्ट आमचं सगळं बागायत क्षेत्र जातंय, जवळजवळ 60 ते 70 पाईपलाईनी उद्ध्वस्त होते ते आणि आमचं सगळं जीवनच संपत आहे. इथं संपवायची आमची तयारी बी आहे. ही शासनानं आमची दखल घेऊन आम्हाला योग्य न्याय द्यावा, ते पीठ मार्ग रद्द करावा.